मित्रांनो, काल परभणीमध्ये महापौर निवड झाली आणि शिवसेना युबीटीने सय्यद इक्बाल या अल्पसंख्याक व्यक्तीला परभणीचं महापौर केलं. सय्यद इक्बाल यांना महापौर केल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीने शिवसेना युबीटीवरती टीका केली की शिवसेना युबीटी ही औरंगजेबाचा अजेंडा पुढं करते. आता नजमा हेपतुल्ला, शेहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नक्वी, MJ अकबर ह्या सर्व लोकांना भाजपने केंद्रात मंत्री केलं होतं. आता ही सर्व जी 4 अल्पसंख्याक लोक होते हे कोणाचा अजेंडा पुढं करत होते. त्यानंतर 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने केरळमधल्या मलप्पुरम लोकसभा मतदारसंघामधून अब्दुल सलाम यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्याचा गवगवा संपूर्ण देशभर या लोकांनी केला होता. मग हे जे अब्दुल सलाम होते हे कोणाचा अजेंडा पुढं करत होते. त्याचबरोबर भाजपमध्ये जो अल्पसंख्याक मोर्चा आहे आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत अब्दुल रशीद अन्सारी हे कोणाचा अजेंडा पुढं करतायत. आणि उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस तुम्ही पशमंदा करत होते, त्यावेळेस तुम्ही कुणाचा अजेंडा पुढं करत होते. अहो, ह्या लोकांनी तर 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हुमायूं कबीर नावाच्या एका व्यक्तीला तिकीट दिलं आणि हा हुमायूं कबीर जो आहे तो ह्या बंगालमध्ये ज्या आता विधानसभेच्या निवडणुका होत आहेत ना, ह्या दरम्यान हा बाबरी मशीद बांधायची भाषा करतोय बंगालमध्ये आणि ह्या हुमायूं कबीरला 2019ला यांनी लोकसभेची उमेदवारी दिली. म्हणजे आपल्या सोयीनुसार हे लोक राजकारण करतात, आहे का नाही. ज्यावेळेस त्यांना वाटतं त्यावेळेस ते अल्पसंख्याक समाजाला जवळ करतात आणि ज्यावेळेस त्यांना वाटतं त्यावेळेस ते लोक अल्पसंख्याक समाजाला शिव्या देतात. हे यांचं राजकारण आहे. आणि राहिला विषय शिवसेनेचा. शिवसेनेने काही पहिल्यांदा अल्पसंख्याक किंवा मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही. शिवसेनेने साबिरभाई शेख यांना कॅबिनेट मंत्री केलं. साबिरभाई यांना अनेक वेळा शिवसेनेने आमदार केलं आणि साबिरभाईंसारखे असंख्य मुस्लिम कार्यकर्ते हे बाळासाहेबांबरोबर होते. त्यानंतर शिवसेनेच्या वाटचालीमध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे.